म्हणजे बऱ्याच तुम्ही ऐकलं की तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्येही काम केलं. चित्रपट कला दिग्दर्शन पण केलं. आता मी त्या क्षेत्रात बरोबर. काम करतोय. मला वाटतंय मायाजी सावली सासवडला शूट झालं होतं हो, हो, आणि हो. त्या सिनेमाचं अश्विनी बाई होत्या, अजिंक्य देव, आमच्या संगमेश्वर वटेश्वरला ते शूट झालं अरे होतं, वाह! पुरंदरे वाडामध्ये. तो मी सह्याद्री वाडीवर तो चित्रपट पाहिला होता. पण त्याचं कला दिग्दर्शन तुम्ही केलं होतं. तर कला दिग्दर्शन क्षेत्रामध्ये तुम्ही कसं आला आणि कुठली-कुठली कामं केली? काय झालं ह्या 1993 साली आम्ही ज्यावेळेला त्या अखिल मान्य मंडळाचं शताब्दीचं काम केलं होतं. बरं, बरं, बरं. मोठं काम केलं होतं. आणि तिथले ते प्रकाश देवळे ज्यांनी हा चित्रपट निर्माण केला, ते त्या मंडळाचेच सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते, प्रवास आहे. विश्वस्त वगैरे असे ते होते. ते सगळं पाहिल्यानंतर ना ते अवाक झाले आणि त्यांनी तिथं डिक्लेअर केलं, की "विवेक, मी आता तो चित्रपट करणार आहे, त्याचा कला दिग्दर्शक तू असणार आहे, आयडिया." वाह, वाह! अरे वाह! म्हटलं चांगलं आहे. आणि मग तो जो सगळा सेट केलेला होता ना आम्ही, तो नवग्रह वगैरे हो, हो, त्याचे हो. फुलं डिझाइन वगैरे, ते सगळं काढून आम्ही त्यांचं त्या सदाशिवपेठेचं एक गोडाऊन होतं खाली. मोकळी हं, जागा होती हं, पार्किंगची खाली. सगळं तिथं नेऊन ठेवलं. हं. त्यांच्या डोक्यात ते होतं, की आपल्याला चित्रपटासाठी सेट लावायला हे सगळं मटेरियल वापरता येईल वापरता येईल. असं. बरोबर. ते केलं. केली खूप मेहनत घेतली हो मी त्याच्यावर. त्याच्यामध्ये एक प्रसंग होता. डॉक्टर श्रीराम लागू हं. बुद्धिबळाचा सेट आणि ते बुद्धिबळ खेळतानाचा सीन होता. तर त्या बुद्धिबळाच्या सोंगट्या मी केल्या होत्या अशा. मोठ्या रोडला. राजासारखा राजा, हां. वजीर, घोडे असं घोड्यावर बसलेले. ते बघितल्यानंतर त्यांनी त्या सोंगट्या घेऊन बघितल्या अशा. देवळ्यांना विचारलं, "ओ देवळे साहेब, हे कुठनं तुम्ही सेट आणला हो बुद्धिबळ?" ते म्हणलं, "अहो आणला नाही, ते आमच्या कला तयारी केलं. दिग्दर्शकांनी केलं." मग मला बोललो. त्यांना एवढं ते कौतुक वाटलं ना, बरोबर. की ह्याच्यासाठी ह्या माणसांनी बुद्धिबळाच्या सोंगट्या बनवल्या बनवलं आहे. बरोबर. वेगळ्या वाटा हं, हं, हं. तो सीनचा इम्पॅक्ट तर असं. लगेचच. हं. त्याच्यानंतर आम्ही चांगावटेश्वर, चांगवटेश्वर, सासवड. त्या चांगावटेश्वराच्या मंदिराच्या बाहेरच्या त्या भिंतीवर अशा पायऱ्या आहेत त्याला हं. आणि दोन्ही बाजूला 2 त्या मोठ्या फिगर लावल्या होत्या आम्ही हां. प्लास्टरच्या आणि त्याला कडेने किल्ल्यांमध्ये असं तो खडकाचा इफेक्ट देऊन खूप सुंदर झालं होतं. आणि त्या मंदिरातच तिथं एका बाजूला त्या अश्विनी भावेंचा एक डान्स होता हं, हं. शनिवारचा हो. आणि रात्रीचं शूटिंग होतं. तर तिथे मी एक डान्सिंग फिगर केली होती अच्छा. दगडामध्ये हं. आणि ती फिगर म्हणजे त्याचा तो चेहरा होता लाइकनेस, तो अश्विनी भावेंचा घेतला होता. क्या बात है! आणि रात्रभर शूटिंग चाललेलं. हं. ते सगळं तो सेट असा आम्ही तो केलेला आणि त्या अशी सकाळची वेळ होती. असं छान उजेडात चाललं होतं हं, हं. आणि मी अश्विनी भावना म्हणलं, त्या म्हटल्या, "कोटापे काय सुंदर तुम्ही कसं काय एवढं हे केलं?" असा तो सगळा विषय झाला. आणि मग पुढं काय झालं, की त्या चित्रपटामध्ये पैसे नाही मिळाले बरं का. हं. काही नाही, ₹1 नाही मिळाला. पण हौस, हां, हां. कॅमेरा, अट्रॅक्शन तो त्यातलं. अट्रॅक्शन, कॅमेऱ्याचं अट्रॅक्शन, एक ते ग्लॅमर असतं ना, बरोबर आहे. तसं. चारू लोखंडे नावाचा कॅमेरामन माहिती होता. आहे. चारुता दुखंडे मी काय केलंय का तो आपल्या म्हणजे इतका हां. हुशार, तो हं. स्वतः जेडॅड झालेला. वाह! यशवंत भालकर, हं, हं. ते डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर आणि सुबल सरकार, डान्स ते डायरेक्टर. डान्स डिरेक्टर. हं. ते सुबल सरकार माझ्यावर एवढे खुश झाले होते ना, कारण त्यांना जे पाहिजे ते मी त्यांना देत होतो. बरोबर आहे. हां. त्यांना त्या त्या गाण्याच्या एलिमेंट्सचा वापर करता सिक्वेन्समध्ये. येतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ते कौतुक. आणि चारू लोखंडे पण मला म्हणायचा, "विवेक, तुला मानलं पाहिजे," म्हणाले, "काय काम करतो रे तू." यशवंत भालेकर मला म्हणाले, "तुझ्यासारखा आर्ट डायरेक्टर मी पहिल्यांदा बघतोय एवढा मेहनत घेणारा." हं, हं. असं ते, कारण ते हौस होते ना, बरोबर आहे. सेवाभाव होता. म्हणून ते करत होतो. मग पुढं म्हटलं, "अरे, एक बंडल नाही, त्याला पैसे नाही मिळत, काही नाही, आपण उगाचच राबतोय, येडं हं. धरतोय. हे ठीक आहे, अट्रॅक्शन वगैरे असं एक क्रेज म्हणून ते ठीक आहे." हां, हां. पण मला पैसे मिळाले ना, ते ॲड फिल्ममध्ये बरं का. बरोबर. हां. ॲड फिल्मने मला खूप छान पैसे मिळवून दिले. बऱ्याच मी भरपूर ॲड फिल्म केल्या बरं काही कामं पैसे देणारे, काही नेसलेटमध्ये. कामं हां. नाव देणारे असतात.